चेंबर ऑफ कॉमर्स बीड हा दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. यामध्ये बॅलन्स ब्रॉड डाऊन दिला आहे 22,250. बॅलन्स ब्रॉड डाऊन दिला आहे 22,250. सबस्क्रिप्शन 72,000. सेल ऑफ मशिनरी 20,000. बुक व्हॅल्यू 25,000. डोनेशन 55,000. ॲडमिशन फी 6,000. इन्शुरन्स 10,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. बुक्स 30,000. कम्प्युटर 6,000 60,000 म्हणजे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. फर्निचर 62,000. बॅलन्स कॅरी डाऊन 5,250. कॅश ॲट बँक म्हणजेच कॅश ॲट बँक आहे. त्यानंतर असेट आणि लायबिलिटी दिले आहेत. असेट आणि लायबिलिटी काय काय दिले आहेत. 1 एप्रिल 2017ची लायबिलिटी आहे. ओपनिंग बॅलन्स आहे. सबस्क्रिप्शन 10,000. मशिनरी 50,000. 2 मार्किंग केले आहेत मशिनरीला. त्यानंतर बिल्डिंग फंड 2,10,000. इन्व्हेस्टमेंट 3,00,000. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. डोनेशन रिसिव्ड बिल्डिंग. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 6,000. आपण सगळ्यात पहिल्यांदी आउटरला बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. मशिनरी 50,000 रुपये दिली होती, लिहून घेतली. मशिनरीला 2 मार्किंग केले, त्याच्याखाली 4 ओळी सोडल्या. त्यानंतर बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंड आहे 2,10,000. बिल्डिंग फंड आहे 2,10,000. कॅपिटल फंड आहे 1,72,250. 1,72,250. ठीक आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आहे 3,00,000. इन्व्हेस्टमेंट आहे 3,00,000. इन्व्हेस्टमेंटला मार्किंग नव्हतं, पण चुकून मी ते इनर कॉलमला लिहिलं आहे. त्यानंतर ते आउटरला लिहिलं गेलं. त्यानंतर ते आउटरला लिहिले. असं जर झालं तर खाडाखोड न करता ते आउटरला लिहावं. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदी पेमेंट साईट ट्रान्सफर करूया. पेमेंट साईट ट्रान्सफर करूया. पेमेंट साईट मॅक्झिमम एक्सपेंडिचरला जाते. पेमेंट साईट मॅक्झिमम एक्सपेंडिचरला जाते. इन्शुरन्स 10,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. त्यानंतर बुक्स आहेत 30,000. बुक्स कुठे गेले. बुक्स असेटला नेले 30,000. कम्प्युटर 60,000 असेटला नेले. कम्प्युटर 60,000 असेटला नेले. त्यानंतर फर्निचर 62,000 असेटला नेले. 62,000. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000. त्यानंतर फर्निचर पण ट्रान्सफर केलं. त्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन 5,250. बॅलन्स कॅरी डाऊन कॅश ॲट बँक 5,250. आता रिसीट बाजू बघूया. रिसीटला पहिल्यांदा त्यांनी दिलं. रिसीट बाजू मॅक्झिमम इन्कम साईडला जाते. रिसीटला त्यांनी दिलं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 22,250. 22,250 हा ओपनिंग कॅश बॅलन्स आहे, तो कुठं लिहित नाही. त्यांचं सबस्क्रिप्शन इन्क्लुडिंग रुपये 8,000 72,000 रुपये दिलं आहे. इथं लिहिलं सबस्क्रिप्शन 72,000. त्यानंतर डोनेशन दिलेलं आहे 55,000. त्यानंतर सेल ऑफ मशिनरी दिले 20,000. सेल ऑफ मशिनरी दिले 20,000. सेल ऑफ मशिनरीची मूळ किंमत किती आहे. 20,000 रुपयाला विकलं आणि मूळ किंमत आहे 25,000. मूळ किंमत आहे 25,000. 20,000 रुपयाला विकलं म्हणजे 5,000 रुपये आपल्याला कमी मिळाले. 5,000 रुपये कमी मिळाले म्हणून इथं लिहिलं टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 5,000. 5,000 कसे आले. 20,000 25,000 वजा 20,000. 25,000 वजा 20,000 किती आले 5,000. त्यानंतर ॲडमिशन फी 6,000. टू ॲडमिशन बाय ॲडमिशन फी 6,000. बाय ॲडमिशन फी 6,000. आता ॲडजस्टमेंट बघूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. जे आपण मशिनरी विकली, जी मशिनरी आपण विकली 50,000 रुपयाची मशिनरी होती, त्यातली 25,000 रुपयाची मशिनरी विकली. किती रुपयाला विकली 20,000ला. किती रुपयाची विकली 25,000 रुपयाची. 50,000मधनं 25 गेले. 25,000 शिल्लक राहिले. या 25,000वर त्यांनी 2,500 रुपये डिप्रिसिएशन सांगितले. या 25,000वर त्यांनी 2,500 रुपये डिप्रिसिएशन सांगितले. 25,000मधनं 2,500 रुपये गेले. 22,500 शिल्लक राहिले. 25,000मधनं 2,500 गेले. 22,500 शिल्लक राहिले. याचा सेकंड इफेक्ट टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 2,500. ठीक आहे. त्यानंतर डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड किती आहे
हे जे डोनेशन मिळालेलं आहे 55,000 रुपये हे बिल्डिंग फंडसाठी मिळालं आहे, त्यामुळे हे बिल्डिंग फंडला ट्रान्सफर करायचं. डोनेशन 2 प्रकारचे असतात, एक रेव्हेन्यू डोनेशन आणि दुसरं कॅपिटल डोनेशन. रेव्हेन्यूला आपण साधं डोनेशन मिळतो, दुसरं कॅपिटल डोनेशन म्हणजे ते त्याच कामासाठी वापरलं जातं. काही वेळेला लोक विशिष्ट कारणासाठी डोनेशन देतात. एखाद्यानं बिल्डिंगसाठी डोनेशन दिलं तर ते बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी किंवा बिल्डिंग नव्यानं बांधण्यासाठी वापरावं लागतं. एखाद्यानं लायब्ररीसाठी डोनेशन दिलं तर नवीन पुस्तकं खरेदी करण्यासाठी त्या डोनेशनचा उपयोग करावा लागतो, इतर कारणासाठी उपयोग करता येत नाही. हे जे बिल्डिंग फंडसाठी डोनेशन दिले हे बिल्डिंगमध्ये ॲड करावं लागतं, म्हणून डोनेशनमधून लेस केलं बिल्डिंग फंड. 55,000 रुपये लेस केले, आउटरला डॅश. याचा सेकंड इफेक्ट बिल्डिंग फंडमध्ये ॲड केले लॅबिलिटी साईडला बिल्डिंग फंडमध्ये ॲड केले 2,10,000 ॲड बिल्डिंग फंड 55,000, आउटरला 2,65,000, आउटरला 2,65,000. ठीक आहे. याचा त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 6,000 सांगितलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 6,000 सांगितलं आहे. आपल्याला प्रश्नामध्ये माहिती दिले रिसीट बाजूला माहिती दिले सबस्क्रिप्शन एकूण 72,000 मिळाले, त्यातले 8,000 रुपये मागच्या वर्षाचे आहेत. ओके, मग हे जे 8,000 रुपये मागच्या वर्षाचे आहेत ते लेस केले पाहिजेत. लेस 2016-17 8,000, 2016-17 8,000, 72,000 म्हणून 8,000 गेले 64,000. ठीक आहे. ॲड 17-18 करंट इयरचे किती 17-18 6,000, आउटरला किती 70,000. ठीक आहे. या दोन्हीचा सेकंड इफेक्ट असेटला जाणार. असेटला काय लिहायचं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2017-18 6,000 जे प्रश्नामध्ये दिलेले आहेत. 2017-18 प्रश्नामध्ये दिले 6,000 आणि 16-17 2,000. 16-17 हे 16-17चे 2,000 रुपये कुठनं आले? तर त्यांनी प्रश्नामध्ये दिलं पहिल्याच परिच्छेदामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000. हे जे 10,000 रुपये आहेत, हे जे 10,000 रुपये होते त्यातले 8,000 रुपये आम्हाला मिळालेत. 10,000 आउटस्टँडिंग होते, त्यातले 8,000 रुपये मिळालेत. म्हणजे किती मिळाले नाहीत तर 2,000 रुपये मिळाले नाहीत. किती रुपये मिळाले नाहीत तर 2,000 रुपये मिळाले नाहीत. म्हणून 2,000 रुपये मागच्या वर्षाचे 2,000 रुपये अजूनही आउटस्टँडिंग आहेत. 16-17चे 2,000 रुपये अजूनही आउटस्टँडिंग आहेत. म्हणून करंट इयरचे 6,000, मागच्या वर्षीचे 2,000, आउटरला 8,000. ठीक आहे. आता बेरीज केली. यामध्ये कॅपिटल फंड पण दिलेला नव्हता. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही बॅलन्स शीट आखून घेतली. ओपनिंग बॅलन्स शीट आखून घेतली. बॅलन्स शीटला काय काय लिहिलं बघा. मशिनरी होती आमच्याजवळ मशिनरी होती. किती रुपयाची मशिनरी होती आमच्याजवळ? मशिनरी आमच्याजवळ मशिनरी 50,000 रुपयाची होती. मशिनरी 50,000 रुपयाची मशिनरी होती. तसंच आमच्याजवळ 50,000 रुपयाची मशिनरी होती. आमच्याजवळ ओपनिंग कॅश पण होती. कॅश किती रुपयाची होती? 22,250. तसंच आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण होतं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपयाचं होतं? 10,000 रुपयाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं. तसंच बिल्डिंग फंड पण होता. बिल्डिंग फंड लायबिलिटीला 2,10,000 रुपये बिल्डिंग फंड पण होता. मग यातून जर कॅपिटल फंड तुम्ही शोधून काढला तर तो 1,72,250 येईल. 1,72,250 येईल. हा कॅपिटल फंड आम्ही शोधून काढला. ठीक आहे. हा कॅपिटल फंड शोधून काढला. अजून एक त्यांनी दिलेलं होतं इन्व्हेस्टमेंट पण दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट किती होती? 3 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती.
जर तुम्ही असेट आणि लायबिलिटीची बेरीज केलीत तर तुम्हाला किती रुपये 1,72,250 रुपयाचा फंड आढळून येईल. आता आपण प्रॉब्लेम टॅली करूया. क्रेडिटची बेरीज केली 76,000, डेबिटची बेरीज केली 2,50,000, फरक पडला 50,500. 50,500 काय आला? 50,500 सरप्लस आला. कुठं ट्रान्सफर करायचा? कॅपिटलला 50,500 ट्रान्सफर केला. कॅपिटल फंड 1,72,250 ॲड सरप्लस 50,500. आउटरला 2,25,750, 2,22,750, 2,22,750. लायबिलिटीची बेरीज केली 4,25,750, 4,85,750, 4,85,750. असेटची बेरीज केली 4,85,750, 4,85,750. ओके.